नित्यं पांचस्वस्ति कुर्वन्तः हे सुजन गुरुपडे बघा गाती डोक्यावरती अक्षरा करायची आयुष्मान धनवान भव आयुष्याभिवृद्धिरस्तु दैला तुम्ही किंचित हळदी कुंकू लावण्याची अक्षरे करायची ओम मा स्वस्तिश्रेया शाख्या कल्याण प्रिया विनायक प्रिया नित्य पांच स्वस्ति कुर्वन्तु नामश्रेयांनी बघायचं ओम मा स्वत्री पदामे पदामे सर्वोपा आराधना धर्माधिनाय प्रमाणेन पुण्य पुण्याः दीर्घ आयुष्ये भवन्तु भवन्तु संभ्र ददैव मना कृष्णार्पणमस्तु 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 बरोबर हात जोडून वराची प्रार्थना आपल्याला करायची आहे देवता प्रतिमा सहित पात्र प्रदान संभ्र ददैव कृष्णार्पण या डिशमध्ये सर्व पाणी सोडून द्यायचं आपण हात जोडून तो पाण्याची लोटी माझ्याकडे देऊन टाका हात जोडून गणपती बाप्पांना आणि कलश आहे ओम स्वस्ति श्रीरामना शाख्या पुण्यकल्याणा विनायक प्रिया नित्य पांच स्वस्ति ब्रह्मणः अक्षर पत्रावरती टाकून द्यायचे अंतिम गोष्टींच्या स्तुती भवंता भूवन्तु लक्ष्मी स्वरूपी विनायक प्रिया नित्य पांच स्वस्ति कुर्वन्तु नः नक्षत्राणि रूपमशनव्यात्तंवा इष्टान् निखाना वैखाना समोर बघून घ्या समोर नारायण स्वरूपी वराय कन्यादाह वादकाने या ठिकाणी येऊ शकले नाही आणि हे लाडके आजोबा बडगुजर समाजाचा त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले असे हे लाडके आजोबा आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णासाहेब पंडित
नंदवाळकर कल्याण मुंबई यांचा वधूवरास त्यांनी शुभाशीर्वाद पाठवलेला आहे, संदेश पाठवलेला आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. थँक्यू. हा तांदळाचे आणि डोक्यावर टाकून द्या. आयुष्यमान भव आयुष्मान कृष्णार्पणमस्तु. स्वस्ति तुम्ही हदी कुटुंबाचे कम पत्नी बच्चे मध्ये पुत्र थोड़ा थोड़ा मोह मोह के धागे मोह मोह के धागे आणि ती तुम्हाला ग्रहण करायची आहे. बरोबर की आजपासून ही आमच्या घराची लक्ष्मी म्हणून ही वधूकन्या आमच्या घरामध्ये वावरणार. जो काही आहे जीवनातला किंवा आपल्या घरातला तो वेग वाढण्याचं काम या ठिकाणी पुढे भविष्यात होणार आहे. त्यासाठी त्यांना अक्षय पुण्य प्राप्त व्हावं त्याकरता आपण ही कन्या आपल्या तेरी उंगलियों से जा उलझे. मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. कोई टोह टोह ना लागे किस तरह गिरहा ये सुलझे. है रोम रोम एक तारा है रोम रोम एक तारा जो बादलों में से गुजरे. जर ते 100 वर्ष जर आयुष्य जगले तर तुम्ही त्यांच्यापेक्षा नक्की जास्त जगा आणि जगा. म्हणून त्या हेतूने मी तुला हे मांगलिक तंतुनानं परिधान केलेलं आहे. आता आपल्याला या भोवाभोवती 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बरोबर त्याचे सुद्धा वचन दिलेले आहे. आता आपण वरती जाऊ त्यावेळेला मी ते पुढची प्रोसेस तुम्हाला सांगेन. हां चला जागेवर उभं राहून घ्या. रोम रोम एक तारा जो बादलों में से गुजरे. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. कोई टोह टोह ना लागे किस तरह गिरहा ये सुलझे. माझ्या ताईची आहे साईली तुमचा पिता आहे ना. आजपासून तुम्ही माझी जे कराल मी तुमचा सिंगरला.
गजाननाय गणगण गणात होते. हे गजानन चिरंजीव निशान आणि चिरंजीव सौकार अक्षता यांचा लग्न समारंभ आज होतो आहे. सदैव तुझे आशीर्वाद यांच्या आणि आमच्या सर्वांच्या पाठी असू दे. श्री बडगुजर साहेब आणि बहिणी कुमारी निकिता, चिरंजीव निशान, चिरंजीव सौकार अक्षता, हिच्या आई बाबा श्री निलेश बडगुजर, सौ जयश्री बडगुजर साहेब, आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. चिरंजीव सौकांता अक्षता, तुझ्या विज्ञान परिवारामध्ये सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आणि विशेष अमोल बडगुजर शेठ यांची खूप खूप आभारामध्ये भार असतो आणि धन्यवादामध्ये वाद असतो. त्यामुळे आम्ही दोन्ही म्हणणार नाही, पण आम्ही तुमच्या सर्वांचे खूप खूप ऋणी असणार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. असेच आपल्याकडे काय राहावं पूर्ण होय. याच अपेक्षा. थँक्यू. सप्तपदी असं याला संबोधलेलं आहे. म्हणजे काय, 7 पावलं वधूवरांनी बरोबर चालायचं आणि त्याच्यामधून आपण एकमेकाला वचन मागून घेतो आहोत. का की हा जो काही संसार आहे हा तुम्हाला दोघांना संसाराचं गाडं हे हाताळायचं आहे. म्हणून या संसारामध्ये आपल्या दोघांकडून एकामेकाबद्दल कुठल्याही चुकीच्या सद्भावना एकामेकाबद्दल मनामध्ये रुजायला नको. बरोबर आहे का नाही. जरी वधूवराचे आई वडील सोबत असले तरी देखील वधूवर दोघं जेवढे एकामेकाच्या मनाने शरीराने एकामेकासाठी तयार होत असतील तेवढं ते तुमचं जीवन सुखकारक आपल्याला घडणार आहे. चला, पहिलं वचन आता वधूवरांनी एकामेकाला द्यायचं आहे. ताई, ती पहिली जी सुपारी आहे तू उजव्या हाताला म्हणजे लेफ्टला सरकवायची आहे. हा, तू ओम एकेत्वान विष्णुं नयतु मिष्टान्न व्यंजनादिकाले संपादया आज्ञा संपादुभ्याम. की हे वरा, तुझ्याकरता मी मिष्टान्न, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या वगैरे योग्य काले संपादन करेन व आपल्या आज्ञेप्रमाणे मी काय करणार आहे, वागणार आहे. म्हणजे का की आजपर्यंतचा जो काही कार्यभार होता तो कोण सांभाळत होता ताई? वराचा जो काही कार्यभार होता तो कोण सांभाळत होता? वराची आई. बरोबर आहे का नाही. ती जबाबदारी आता कोणाकडे आलेली आहे? ती तुमच्याकडे आलेली आहे. म्हणजे त्यांना व्यंजनादी म्हणजे स्वयंपाक घरातल्या ज्या ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्या गोष्टी तुम्हाला करून द्यायच्या आहे. पण त्याच्यासाठी काय आहे, त्यांनी काय करायचं, जी जी सामग्री लागणार आहे ती त्यांनी पुरवायचं काम करायचं आहे. दुसऱ्या सुपारीजवळ चलायचं. ओम एकेत्वाम विष्णुं नयतु. बरोबर. कुठल्याही स्त्रीला जो काही शृंगार होता आपण चांगलं दिसलं पाहिजे म्हणून आजपर्यंत आपण काय होतो करत आलेलो आहे. पण आजपासून आपल्याला कोणासाठी हा शुची आणि शृंगार करायचा आहे? नवरदेवासाठी, पती परमेश्वरासाठी आपल्याला हे करायचं आहे. जर त्यांना आवडलं तरच ब्युटी पार्लरला आपण जायचं. बरोबर आहे का नाही. जर त्यांनी आपल्याला सांगितलं की तू जशी आहे तशी मला चांगली दिसते किंवा तू छान दिसते, फक्त दिसण्यापेक्षा आपलं एकमेकांचं मन दोघांना जिंकता येणं हे जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. बरोबर आहे का नाही. सौंदर्य असलं कितीही आणि जर एकामेकाला जर आपण समजू शकलो नाही जीवनात तर आपला संसार चालणार आहे का? नाही चालणार. म्हणून त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पुढच्या सुपारीजवळ यायचं. ओम तुझ्यासाठी मी सुखी आणि संसार हा करणार आहे आणि तुझ्या कुठल्याही सुखामध्ये आणि दुःखामध्ये मी तुम्हाला सहभागी असं होऊन मनाने पवित्र राहणार आहे असं आपण तिसऱ्या वचनामध्ये सांगतो आहोत त्यांना. पुढच्या नयतु ती सुपारी सरकवायची ताई. बरोबर. आता या ठिकाणी आपण त्यांना पुढचं काही श्रौत आणि स्मार्त कर्म असतात
ते आपल्याला दोघांना करायचे आहे. कारण का की आजपर्यंतची जी काही जबाबदारी होती ती कोणाची होती? तुमच्या आई वडिलांची, आई बाबांची होती. आता पुढे ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. म्हणजे कसली? की घरामध्ये आपल्या जे काही देवाचा कुळाचार असतो, बरोबर, एखाद्या देवाचं व्रत आपण करत असू, ते सहज जोडीने आपल्याला पूजनाला बसून यज्ञ यागादी कर्म आपल्या घरामध्ये सुख शांती प्राप्तीसाठी आपल्याला दोघांना करायचे आहे, असं म्हणून आपण त्यांना वचन दिलेलं आहे. पुढच्या कलियुग चाललेला आहे, बरोबर आहे का नाही? ह्या युगामध्ये पती आणि पत्नी ह्या दोघांना काहीतरी उद्योग करावा लागतो, बरोबर आहे का नाही? एकाच्या उद्योगामध्ये आपला संसार चालणार आहे का? नाही चालणार आहे. म्हणून त्यांना आपण सांगतो आहोत की हे वरा, मी जसं तुझ्या जीवनामध्ये सहचरणी म्हणून मी सहभाग घेणार आहे, तसाच तुम्हाला काहीतरी आर्थिक पाठबळ मिळावं त्याकरता माझ्या शिक्षणाप्रमाणे मी काय करणार आहे? उद्योग म्हणा, व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा, ती देखील करून आपलं जीवन सुखीकारक व्हावं यासाठी मी तुम्हाला हातभार हा लावणार आहे. सुपारीला 6व्या सुपारीला आपण त्यांना सांगतो आहोत की ज्या ज्या वेळेला की आपल्या दोघांच्या जीवनामध्ये सुख राहील त्यावेळेला मी तुमच्या बरोबर राहणार आहे आणि तुम्ही देखील माझ्या बरोबर राहायचं. पण यदा कदाचित आपल्या संसारामध्ये काही विघ्न घडलं, दुःखद घटना घडली, तर दोघांनी एकामेकाच्या सहवासामध्ये आपल्याला राहायचं आहे. असं चालणार नाही. चांगलं होतं म्हणून आपण बरोबर राहायचं आणि वाईट झालं म्हणून एकामेकाला सोडून दुसरीकडे लांब निघून जायचं, असं चालणार नाही. असं म्हणून आपण त्या 6व्या सुपारीच्या वचनाला आपण सांगितलेलं आहे. पुढच्या सुपारीजवळ यायचं. ओम सप्तेका विष्णू नयतु. या ठिकाणी आपण त्यांना सांगतो आहोत की हे वरा, मी तुम्हाला सदा सर्वदा काय मानणार आहे? पती परमेश्वर मानणार आहे. आणि स्वदेशे वा परदेशे की या ठिकाणी जे काही आपण 7वं पाऊल उचललेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला कोण आहात? पती परमेश्वर. कुठल्याही स्त्रीला सगळ्यात मोठं सौभाग्य काय असतं? तिचा पती जवळ असणं, सोबत असणं, हे तिचं सगळ्यात मोठं सौभाग्य तिला जीवनामध्ये असतं. तसंच आता दोघंही वधूवरांनी, दोघंही पक्ष जे काही असतात ते आपले म्हणून आपल्याला वागायचं आहे. तुमचे आई वडील आहे म्हणून मी त्यांच्याशी बोलणार नाही, काहीतरी भांडण करेन, असं चालेल का? नाही चालणार. त्यांचे देखील आणि आपले देखील दोघंही आई वडील जे आहेत ते आपल्याला दोघांना माता पित्याप्रमाणेच राहायला पाहिजे. भाऊ बहिणी जरी असले ते आपल्याला देखील भाऊ बहिणींप्रमाणेच राहिले पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण दुजा भाव हा करता कामा नाही, असं म्हणून आपण हे 7 वचन या ठिकाणी घेतलेले आहेत. आता दोघांनी पूर्व पश्चिम उभं राहायचं आहे. पूर्व पश्चिम असं उभं राहा. तू तिकडं सरकता येईल, दादा तू इकडं सरक. तेज है धारा बहते से हम मावरा, आथम के सांसें ले यहाँ, ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी. आजपासून झाली मी निशंतरावांची अर्धांगिनी. हे बोलले ना, नाव घ्या. 1 किलो रवा, 1 किलो खवा, अक्षदाचं नाव घेतो, 501 रुपये ठेवा. दुआवां मंगदा
मैं तेरे लिए दुआवां मंगदा, मैं जिथे जिथे जावां हीरिए संग तेरा परछावां मंगदा। मैं लड़दा रवां ज़माने नाल लड़दा रवां, सितारे मोहब्बतां दे तेरी चुन्नी उते जड़दा रवां। हो तेरे लिए जित्ती बाजी, हार जावां तू जे राजी, तेरे बाजू मेरा मोलवा। चकोरा ना फलक का टुकड़ा टुकड़ा टुकड़ा, नूर चाहूं ना मैं हूरी ना परीसा, मुखड़ा मुखड़ा मुखड़ा। संग संग चले दे संग संग चख ले, मीठा मीठा हर सुख हर दुखड़ा। उसे ख्वाबों से जगाऊं, उसे बाहों में सुलाऊं, सर आंखों में बिठाऊं, उसे हाथों से खिलाऊं ताऊ मल। दिल ने दस्तरखान बिछाया, हाँ दिल ने दस्तरखान बिछाया, दावत इश्क है। दिल ने दस्तरखान बिछाया, दावत इश्क है कबूल तो आजा जाना, दावत इश्क है कबूल तो आजा जाना, दावत इश्क है। दिल ने दस्तरखान बिछाया, हाँ दिल ने दस्तरखान बिछाया। चुन के बुन के कालीन बनाया है तेरे लिए, तारों को तोड़ करके तश्तरी में सजाया है तेरे लिए। चांद तारों को क्यों सताया, दिल मिलाया है मेरे लिए। जाऊं जिधर भी खिल खिल उधर ही धूप निकलती है मेरे लिए। हाय बातें तेरी चाशनी सी मीठी मीठी, हाय हाय बातें ही अदावतें भी मीठी मीठी। तू आए तो भी किसी महफिल में मेरी लज्जतें लौट आए। हसरत पे लज्जत जो है तेरी दावत, तो बोलो भला कौन आए। अरे कह दे तू जो सारी देगों को आग दूं, दिल की मैं दम भी मैं दे दूं अपना। रूवी तेरी मैं भी तेरा, रब्बा दिला विच तेरा ही बसेरा। रूवी तेरी मैं भी तेरा, रब्बा दिला विच तेरा ही बसेरा। मेले आसा दे गेड़े साहा दे तैथों प्यारिया, ते पीर भी तू प्यार भी तू, दीन भी तू ईमान भी तू, प्रीत भी तू मीत भी तू, यार भी तू करार भी तू।
सज के जो आए तू अखियों के सामने, नजरा लगे ना मेरिया ओ मेरे माये जिन्ना सोना ना कोई होया ना कोई होना, जे मैं पित्तल ते ओ सोना बाखुदा ओ मेरे माये जिन्ना सोना ना कोई होया ना कोई होना, जे मैं पित्तल ते ओ सोना बाखुदा। मेरे पांडुरंग तुमको देखो करी ही कन्या मने सुखमाप प्रवडील त्यां प्रति संपदा तुम्हारा लाभ लाभांधवा भूषण ची कथिती कीर्ती करा उज्ज्वल भवद शुभ लग्न सान आलीला लखटी समीप हरणे दोघे करा बहुबल बलान करा मंगलम वधुवर्यो शुभम भवद शुभ लग्न सावधान शुभम भवद शुभ इष्ट देवता कुल देवता ग्राम देवता महेश्वर देवता सावधचित्त सावधान सुदिनंत देवा तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी
कुछ लागे कि यार जो भी तूने कैसे किया रे, जिया को मेरे बांध ऐसे लिया रे, समझ के भी ना समझ मैं सकूं सवेरों का मेरे तू सूरज लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, दिल के नगर में शहर तू बसा ले पिया। फीकी रुतों को रंग लगे, छूने से तेरे हाँ तेरे फीकी रुतों को रंग लगे, तेरी दिशा में क्यों चलने से मेरे पैरों को पंख लगे, सारा हो बस तेरे नाम से ही गुजारा, उलझ के यूं ना सुलझ न सकूं, जुबानियाँ तेरी झूठी भी सच लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, दिल के नगर में शहर तू बसा ले पिया। ओ सब कुछ मेरा चाहे, नाम अपने लिखा ले, बदले में इतनी तो यारी निभा ले, जग की हिरासत से मुझको छुड़ा ले, अपना बना ले, बस अपना बना ले, अपना बना ले, अपना बना ले। मेरी राहें तेरे तक है, तुझ पे ही तो मेरा हक है, इश्क मेरा तू बेशक है, तुझ पे ही तो मेरा हक है, साथ छोड़ूंगा ना तेरे पीछे आऊंगा, छीन लूंगा या खुदा से मांग लाऊंगा, तेरे नाल तकदीरां लिखवाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा, सौ तेरी मैं कसम यही खाऊंगा, कीते वादे आनू मरा निभाऊंगा, तुझे हर बारी अपना बनाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा।
तेरा बन जाऊंगा। जुदा मैं हुई तेरे खातिर, तू ही मंजिल दिल तेरा मुसाफिर। लखा तो जुदा मैं होया तेरे खातिर, तू ही मंजिल मैं तेरा मुसाफिर। रब नू बोला बैठा तेरे करके, मैं हो गया काफिर। तेरे लिए मैं जहां से टकराऊंगा, सब कुछ खो के तुझको ही पाऊंगा। दिल बन के मैं दिल धड़काऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा। सौ तेरी मैं कसम यही खाऊंगा, कीते वादे मरा निभाऊंगा। तुझे हर बारी अपना बनाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा। मेरी राहें तेरे तक है, तुझ पे ही तो मेरा हक है। इश्क मेरा तू बेशक है, तुझ पे ही तो मेरा हक है। इश्क में तेरे पूछो ना हाल मेरा, धीरे धीरे चुपके से चोरी चोरी हो रहा इंतजार मुझे तेरा। चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा, धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा। नहीं हो लगता दिल तेरे बिना, धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा। धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा।
चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा, धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा। इश्क में तेरे पूछा रहा मेरा, धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा, धीरे धीरे चुपके से चोरी चोरी होने इंतजार मुझे तेरा। यारा तेरी कहानी में हो जिक्र मेरा, कहीं तेरी खामोशी में हो फिक्र मेरा, रुख तेरा जिधर का हो उधर मेरा, तेरी बाहों तलक ही है ये सफर मेरा। ओ माही 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 ओ माही, मेरी वफा पे हक हुआ तेरा। ओ माही माही वे ओ माही 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 ओ माही, तो मैं कयामत तक हुआ तेरा, तो मैं कयामत तक हुआ तेरा। बातों को बहने दो, बाहों में रहने दो, है सुकून इनमें। रस्ते वो बेगाने, झूठे वो अफसाने, तू न हो जिनमें। ओ थोड़ी उम्र है, प्यार ज्यादा मेरा, कैसे बता ये सारा तेरा होगा। मैंने मुझे है तुझको सौंपना, बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे, साहों सलाहों पे, मेरे इश्क पे हक हुआ तेरा। ओ माही माही वे ओ माही 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 ओ माही, लो मैं कयामत तक हुआ तेरा।
बछसे खान मजकूर दिउ में रुखसात म्यान बाय जानो बछसे खान मजकूर दिउ में रुखसात म्यान बाय जानो बछसे खान उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो